नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। महाकुंभ मेळ्याला देश विदेशातून नागरिक येत असतात। अशातच प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्तच्या शाही स्नानासाठी प्रयागराज येथे गेलेले नगरमधील 150 भाविक गेल्या अनेक तासांपासून तेथील प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीत अडकलेले असून त्यांच्या जवळील अन्न आणि पाणी संपले असल्याने आणि त्या परिसरात कुठेही अन्न पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी मोबाईलद्वारे प्रशासनाला मदतीचे आवाहन केले आहे। नगर तालुक्यातील जखणगावचे सरपंच डॉक्टर सुनील गंदे यांनी नगरमधील अनेकांना तेथील विदारक परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे पाठवून जिल्हा प्रशासनाला याबाबत अवगत करत मदत मिळवून देण्याचे आवाहन केले आहे। सुनील गंदे यांनी सोशल मीडियावर केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर माजी महापौर भगवान फुलसौंदर, किशोर गांधी यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर सीताराम सालीमठ यांची भेट घेत नगरच्या भाविकांना मदत मिळवून देण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रयागराज येथील प्रशासनाशी संपर्क साधत नगरच्या भाविकांना मदत मिळवून देण्याची विनंती केली असून ते सातत्याने याबाबत तेथील प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे भगवान फुलसौंदर यांनी सांगितले। आता आमच्या गाडी समोर नमस्कार आता आमच्या गाडी समोर 50 गाड्यांचे ड्रायव्हर एकत्र होऊन एकमेकांशी भांडतायत आणि आमचे ड्रायव्हर आपले मामा शांतपणे आपलं बसून ऐकतायत। आता भांडणं करण्याजोगं परिस्थिती नाही, पण इथं कोणी पोलीस नाही ना, त्यामुळं झाला काय विषय इथल्या सगळ्या गाड्यांचा हा व्ह्यू बघा। आता मी खाली उतरून तुम्हाला थोड्या वेळाने दुसरं टाकतो, पण हे बघा सगळे ड्रायव्हर आहे ते आणि सगळे ड्रायव्हर तुझी गाडी आधी का माझी गाडी आधी या विषयावर भांडणं चालू आहे यांचे। मी डॉक्टर सुनील गंदे, सरपंच जखणगाव अहिल्यानगर। आम्ही 26 जानेवारीला रात्री अहिल्यानगर शहरातून कुंभमेळा, प्रयाग, वाराणसी आणि अयोध्या यात्रेकरता निघालो। आमचा प्रवास अत्यंत सुखाने झाला। कुंभमेळ्यामध्ये आपल्या नगरच्या जवळपास 150 भाविकांनी शाही स्नान केलं, सर्व साधूंची दर्शनं घेतली आणि सुखरूपपणे काल रात्री 12 वाजता आमच्या पार्किंगच्या स्थळी पोहोचलो आणि आमचा पुढील प्रवास चालू करण्याचा निर्णय घेतला होता। परंतु जेव्हा आम्ही 12 वाजता आमच्या पार्किंगच्या ठिकाणी आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की लाखो गाड्या आमच्या गाड्याच्या बाजूने पार्किंग झालेल्या आहेत आणि कुणीही यंत्रणेमध्ये त्याचा सुसूत्रपणा न ठेवल्यामुळे गाड्याच्या मध्ये अंतर आणि गाड्याच्या मध्ये असणारा रस्ता सगळा पॅक झाल्यामुळे कुठलीच गाडी बाहेर निघत नाहीये। आता आम्ही कशी तरी करून कच्च्या रस्त्याने थोड्या मातीच्या ढिगाऱ्याला सपाट करून हळूहळू गाड्या काढायचा प्रयत्न केला। 4 वाजता ही गाडी थोडीशी कच्च्या रस्त्यावरती आली, परंतु आता दुपारचे 12 वाजलेले आहेत। आमची गाडी गेल्या 1 तासापासून फक्त 1.5 किलोमीटर पुढे आलेली आहे। आम्हाला इथून अयोध्येसाठी जवळपास 170 किलोमीटरचं अंतर आहे। तरी आता इथे ड्रायव्हर लोकांचे भांडणं चालू आहेत, इथं ड्रायव्हर लोकांचा वाद चालू आहे, इथे लोकांना पाणी मिळत नाहीये, अन्न नाहीये। आमच्या अलीकडे भांडणं चालले बघा, इथं ड्रायव्हर लोक एकमेकांशी भांडणं आहेत, वाद घालतायत, गाड्या सगळ्या बाजूनी पार्किंग मध्ये प्रयत्न करतायत। इथे 4-5 किलोमीटर पर्यंत कोणतं गाव नाही, इथे कोणताही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही, इथे कुठे अन्न भंडारे नाही आणि हे होऊ शकतं याची कल्पना सुद्धा प्रशासनाला नसावी, याच्यासारखं दुर्दैव नाही। माझी सर्वांना एकच विनंती आहे की आता किमान एक व्यवस्था करा, जे पार्किंग मध्ये फक्त अडकलेले आहेत त्यांच्या गाड्या निघतील तेव्हा निघतील, पण किमान दिवसभर 2 दिवस त्यांना ज्या ठिकाणी अडकलेले आहेत तिथे पाणी आणि अन्न प्रशासनाने पुरवावं, नाही तर कदाचित हे भक्त शाही स्नान करून आले, सुखरूप पोहोचले, पण उपासमारीने आणि पाण्या वाचून तडफडून मरण्याची शक्यता आहे। माझं लोकेशन मी टाकलेलं आहे, माझ्या बरोबर इथे सगळे लोक आहेत, पण दुर्दैवाने आमच्या 3 गाड्यामध्ये अंतर आहे म्हणून आमचा एकमेकांशी संपर्क सुद्धा प्रत्यक्ष होत नाही। आमच्याकडे जेवढं पाणी अन्न आहे तेवढं सगळं काल संपलेलं आहे आणि आमचे असे प्रयत्न होते की रस्त्याने मिळेल, कारण हायवे इथून 1.5 किलोमीटरवर आहे, परंतु हायवे सुद्धा जाम आहेत आणि यंत्रणेमध्ये कुठेही व्यवस्थित सुसूत्रता नाही। शासनाने प्रशासनाने
एकदा ड्रोन कॅमेरातून ही परिस्थिती पाहावी आणि तातडीची पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची प्रयागराज जिल्ह्यामार्फत तातडीने याच्यावरती बैठक घेऊन जास्तीत जास्त पोलीस फोर्स तैनात करून या वाहतुकीची कोंडी मोकळी केली तर कदाचित एका दिवसात ही मोकळी होऊ शकेल. अन्यथा कितीतरी दिवस इथेच गाड्या अडकून पडतील आणि काही सोय नाही. तरी सर्वांना माझी विनंती आहे की यावरती तातडीने उपाय शासन आणि प्रशासनाला सुचवावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. करू आज नगर शहरातील काही भाविक प्रयागराज येथे कुंभ स्नानासाठी गेले होते. त्यांच्यातील काही भाविक म्हणजे डॉक्टर सुनील गंधे, जखणगावचे सरपंच, यांचा मला फोन आला की बुवा आम्ही तिथं कुंभासाठी स्नानासाठी गेलो आहे, परंतु तिथली हालाकीची परिस्थिती इतकी वाईट आहे की आम्हाला म्हणे पार्किंगला आमची गाडी लावली, त्याच्या पुढं 2-3 हजार गाड्या, मागं 2-3 हजार गाड्या, जवळजवळ 5-5 किलोमीटर पुढे जाता येत नाही, मागे जाता येत नाही. आणि गेले 12 घंटे झाले लोकांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अशा अवस्थेत ते सगळे भाविक तिथं गेलेले आहेत. खरं म्हणजे ह्याच्यातून आणखीन काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तर ह्या संदर्भात कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि तिथल्या काही सोयीसुविधांबाबत तिथल्या प्रशासनाला काही सूचना करता येतात का, ह्या संदर्भात त्यांनी सूचना तिथं केलेल्या आहेत. खरं म्हणजे ह्या सगळ्यांचंच हे आपलं काम आहे आणि त्या मीडियाचं सुद्धा मोठं काम आहे याच्यात. तर कलेक्टर साहेबांनी लगेच तिथल्या प्रशासनाला फोन केले आणि तिथल्या काही दखल घेण्यासाठी हे केलं. कारण तिथं मुंगीसारखे माणसं आहेत, उभा राहायलासुद्धा जागा नाही असं तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. लागलं तर तुम्ही व्हिडिओ कॉल त्यांना करू शकता, यांना डॉक्टर सुनील गंधेंना, त्याच्यातून तुम्हाला सगळी माहिती पुढे येईल. धन्यवाद. गंधेंचा जेव्हा फोन आला सकाळी तेव्हा आम्ही भगवानरावांनी ताबडतोब कलेक्टरांना फोन केला. कलेक्टर साहेबांनी त्यांच्या शासकीय पातळीवर ताबडतोब सूत्रे हलवली आणि ते त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. जरी हे अभूतपूर्व असं 10 कोटी लोकांचं तिथं एकत्रपणा आला असलं तरी शासनानेही जास्तीत जास्त काळजी घ्यावी. कारण श्रद्धा जरी असली तरी यातून एखादा अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडू नये म्हणूनच आपण सर्व प्रयत्न करीत आहोत आणि भाविकांनाही थोडंसं काळजीने तिथं राहावं हेच आमचाही मानस आहे. आणि शासकीय जिल्हाधिकारी साहेबांनी शासकीय लेवलवर ताबडतोब यंत्रणा हलवलेली आहे आणि आपल्या लोकांना काही मदत मिळेल याचा नक्कीच विश्वास वाटतो. अहिल्यानगर शहरातील काठवण खंडोबा रस्त्यावरील पक्की अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 30 जानेवारीला मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणातील अडथळे दूर झाले असून रस्त्याच्या कामाला आता वेग येणार आहे. तसेच मध्य शहराला रेल्वे स्टेशन परिसराशी जोडणारा काठवण खंडोबा रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केलेले आहे. मात्र या कामात रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे अडथळा ठरत होती. त्यामुळे आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबवली आहे. अतिक्रमण नाही कसं चालेल साहेब? हा जो रस्ता आपण उभे आहोत काठवण खंडोबा रोड या नावानं ओळखला जातो. अहिल्यानगर महानगरपालिकेने गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी शासकीय योजनेमधून या रस्त्याचं अंदाजपत्रक करून हे काम हाती घेतलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून हे काम प्रगतीपथावर आहे. परंतु पूर्वी हा रस्ता खूप अरुंद होता आणि रेल्वे स्टेशन आणि शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचं काम महानगरपालिकेने हाती घेतलेलं आहे. हे काम करत असताना या रस्त्याची महानगरपालिकेने मोजणी केली आणि दोन्ही बाजूला जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याशी यापूर्वी अनेक वेळा चर्चा केली, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि आज आपण इथे पाहत आहोत काठवण खंडोबा मंदिरासमोर जी संजय नगर वसाहत आहे त्या वसाहतीमधील झोपडपट्टीधारकांचे जे अतिक्रमण होते त्यांना यापूर्वी अनेक वेळा सूचना दिल्या, संधी दिली आणि त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हे अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे. आणि मग हे रस्ता पूर्ण रुंदीला लवकरच पूर्ण करून रस्त्याचं काम पावसाळ्यापूर्वी करण्याचं महानगरपालिकेचं नियोजन आहे. अहिल्यानगर MIDC मधील विविध प्रश्न, गुन्हेगारी आणि अवैध धंदे बंद होण्यासाठी आम्हीच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी MIDCत वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तर अवैध धंदे चालवणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटवण्याची मागणी लावून धरली आहे.
त्यामुळे आता हे अवैध धंदे बंद होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। प्रजासत्ताक दिनी पंजाब मधील अमृतसर मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला। तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सदरील समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। वारंवार बाबासाहेबांचा पुतळा आणि संविधानाच्या विटंबनेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला। यावेळी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देखील या घटनेचा निषेध नोंदवून आंबेडकरी समाजाच्या सदर मागणीला पाठिंबा दिला आहे। तर पाहूयात सविस्तर माहिती। हा गणतंत्र राज्य दिवस सर्वत्व भारत देश आनंद उत्सवामध्ये साजरा करत असताना काही विकृतीने भर दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हातोड्याने वार करून संविधान प्रतिकृती जे पुस्तक आहे त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। सदर्भ आत्ताच महाराष्ट्रामध्ये सुद्धा परभणीसारख्या ठिकाणी संविधान कृती पुस्तकाची विटंबना केली। तो प्रश्न ताजा असताना पुन्हा एकदा अमृतसर या ठिकाणी पंजाबला अशी घटना घडते, यावर हा राजकीय षडयंत्र असल्याचं आम्हाला भासवलं जाते। कारण सातत्यानं राजकीय काही इलेक्शन असलं का असा हा स्टंट केला जातो। तो राजकीय जे काही उद्योजक आहेत त्यांनी जो काही आपली भावना आहे त्या आपल्या लढा त्यांनी त्याप्रमाणे लढावा। कोणत्याही महापुरुषांची अशा स्टंटबाजी करू नये। ज्या विकृत माणसाने हे कृत्य केलेलं आहे त्याला आरोपीने पकडलेला आहे। आमची पंजाब शासनाला सरकारला विनंती आहे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे आणि भारत सरकारला विनंती आहे की सदर्भ परभणीची घटना, अमृतसर पंजाबची घटना, या दोन्ही घटनेचे जे आरोपी आहेत यांची प्रथमतः नार्को टेस्ट करावी अशी आमची आंबेडकर समाजाची मागणी आहे। कारण याच्या पाठीमागं नक्कीच सूत्रधार असला पाहिजे, कोणाच्या तरी तालमीत हा तयार झालेला असावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। जे आरोपी आहेत त्यांच्यावर आमची शासनाला विनंती आहे की असं कृत्य करण्याची त्याची पुन्हा प्रवृत्ती होऊ नये म्हणून शासनाने कडक धोरण राबवून त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना प्रामुख्याने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्यावी, फाशीची नव्हे। तर जोपर्यंत तो जिवंत असेल त्याला ते जाणीव झाली पाहिजे की आपण हे जे कृत्य केलेलं आहे, जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत त्याला त्याची आठवण झाली पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। ज्या समाज या ठिकाणी सातत्यानं ओबीसी असेल, एसटी असेल, एनटी असेल अशा ज्या काही आरक्षणामधल्या ज्या काही संघटना जे काही आरक्षण घेतात, ज्यावेळेस महापुरुषांची विटंबना होते त्यावेळेस हा समाज कुठलाही रस्त्यावर उतरत नाही। पंजाबमध्ये अनेक समाजाने आंदोलनं केलेले आहेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतो। परंतु या महाराष्ट्रामध्ये, पूर्वग्रामीण महाराष्ट्रामध्ये जो समाज या ठिकाणी संविधानाच्या घटनेप्रमाणे चालतो त्या संविधानाची विटंबना होते, बाबासाहेबांच्या विचाराची विटंबना होते आणि हे लोक रस्त्यावर साधा निषेधसुद्धा करत नाही। अशा लोकांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आत्ताच आम्हाला या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चानं या निवेदनासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आम्ही सातत्यानं मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही होते की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावा, हाही आमचाही उद्दिष्ट आहे आंबेडकरी समाजाचा की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्या कोणत्या चौकटीत बसावं, कोणत्या चौकटीत ठेवून ते आरक्षण द्यावं अशी आमची सुद्धा त्यांच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आंबेडकरी समाजातून आम्ही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। जे एका नराधमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्याचं भारतीयत्व हे नागरिकत्व हे रद्द करण्यात यावं अशी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे। येत्या दिवसात जर अशा नराधमांवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि याच्या होणाऱ्या उद्रेकाचा सगळं शासन जबाबदार राहील। एवढेच बोलतो। जय भीम, जय भारत।
ज्या विकृत व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली त्या व्यक्तीवर तर कठोर शासन झालंच पाहिजे, परंतु ही विकृत विचारसरणी जी या तरुणांच्या डोक्यात घालण्याची जी वृत्ती या भारतात काही वर्षांपासून चालू आहे त्या विचारसरणीवर सर्वात पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे। या तरुणांची माथी भडकावणं आणि मोठमोठ्या महापुरुषांच्या बाबतीत अशा घटना वारंवार घडवून आणणं हे या काळातली एक फॅशन बनत चाललेली। या राजकीय नेत्यांना त्यांच्या स्वार्थापायी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात, तर फक्त याच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे, परंतु याच्या मागचा जो गॉडफादर आहे ज्याच्या तालमीत जाऊन याच्या डोक्यात हे विचार घुसलेले त्याच्यावर सर्वात पहिली ही कारवाई केली पाहिजे किंवा त्याला आमच्यासारख्या मराठ्यांच्या किंवा आमच्या भीम आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे। आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यावर शासन करू। आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फक्त पाठिंबा देत नाही तर या आंदोलनात सक्रियपणे सहभागी आहे। जो कोणी कोणत्याही महापुरुषांची बदनामी करील ते शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, हे आम्हाला आमच्या जीवापेक्षा खूप महत्त्वाचे महापुरुष आहे। यांच्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतानाही कुठेही मागे पुढे पाहणार नाही। त्यामुळे विकृत लोकांनी हे ध्यानात ठेवा, तुम्ही 2 मिनिटाची मजा करता पण आयुष्यभर तुम्ही आणि तुमचं कुटुंब याच्या मागे रडत राहणार आहे। त्यामुळे कोणी इथून पुढे ही घटना करताना अशा कोणती घटना करताना याची नोंद घ्यावी, हे धमकीवाचा संदेश हा समजून घ्यावा। अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत मध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधी आणि कामगारांसाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले। तर पाहुयात सविस्तर माहिती। अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा, नेहरू युवा केंद्र, उमेद सोशल फाउंडेशन आणि प्रगत कला महाविद्यालयाच्या वतीने शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। डीएसपी चौकातील सिग्नलवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अपघात नागरिकांना टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलेले आहे, जेणेकरून आपल्याला बेसिक जे आहे ते माहिती कधी काढायची, कधी गाडी चालवताना काय काय सुरक्षा घ्यायची, याच्यामध्ये सुरक्षेचे नियम आपल्याला इतरांना जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम आपण केला। त्यासाठी गायकवाड आलेले आहे। अहिल्यानगर महापालिकेत आजपर्यंत सर्वात जास्त नगरसेवक 4 महापौर असलेल्या ठाकरे गटाला मात्र आता मोठे खिंडार पडले आहे, कारण ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा आज मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार असून त्यासाठी सकाळीच विद्यमान शहर प्रमुख, माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मुंबईकडे रवाना झाले। यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव, बाबूशेठ टायरवाले, रणजित परदेशी, रोहित लोखंडे, योगेश गलांडे, अक्षय कातोरे आदी यावेळी उपस्थित होते। संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे महापौर, गणेश कवडे स्थायी समिती सभापती, सचिन शिंदे नगरसेवक, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ज्ञानप्पा, बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावरे, संदीप दातरंगे, सुरेश तिवारी झाला, परेश लोखंडे, नगरसेवक कैलास शिंदे आणि हे सर्व 12 नगरसेवक, महापौर सकट आणि उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप अभिनंदन करतो। आणि यापूर्वी देखील नगर मधले आपले अनिल शिंदे, सचिन जाधव, सुभाष लोंढे, दिलीप सातपुते हे पूर्वी आलेले आहेत, बरोबर? आणि बाबूशेठ टायरवाला आणि
हा तुपाने तुझा पण प्रवेश करायचा. आणि म्हणून आता अहिल्यादेवी नगर आपलं जुनं अहमदनगर बरोबर, आणि उर्वरित जे नगरसेवक आहेत ते पुढच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, माजी आमदार आहेत, पदाधिकारी आहेत, हे सर्वजण शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खरं म्हणजे शुभेच्छा देतो. खरं आपल्याला माहित आहे नगर मधली स्टोरी महापौराची, साहेब तुम्हीच केले साहेब ते विचारी. त्यामुळे नगरमध्ये ज्या ज्या वेळेस महापालिकेची निवडणूक झाली त्या वेळेस तिथं आपल्या युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्या युतीचा भगवा झेंडा फडकेल आणि त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपल्याला तिथल्या मूलभूत सोयी सुविधा, त्या भागातला विकास, रस्ते, पाणी, दिवाबत्ती यासाठी कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला मी देतो. मी आपल्याला एवढंच सांगतो, आज मुंबईतले नगरसेवक, मुंबईतले विभाग प्रमुख, मुंबईतल्या महिला आघाडी, मुंबईमधले अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा प्रवेशाचा ओघ जो आहे आपल्याला माहित आहे की गेल्या सरकार आपण स्थापन केल्यापासून बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले सर्व कार्यकर्ते आज जी आपण भूमिका घेतली बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची, धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार पुढे नेण्याची 2.5 वर्षापूर्वी, आणि म्हणून शिवसेना विधानसभेमध्ये आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून या ठिकाणी 60 नगरसेवक शिवसेनेचे आपले निवडून आले विधानसभेमध्ये आमदार. आणि त्यामुळे लोकसभेमध्ये देखील तुम्हाला माहित आहे की शिवसेनेला उभाटापेक्षा 2 लाख मतं जास्ती मिळाली आणि विधानसभेला तब्बल 15 लाख मतं जास्त मिळाली आणि उभाटाने 97 विधानसभा लढवल्या, 20 जिंकल्या. आपण 80 लढवल्या शिवसेनेने आणि 60 जिंकल्या. त्यामुळे आता शिवसेना कोणाची हे ठरवण्याची आता विचारण्याची वेळ नेणे गरज आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार तुम्ही सगळे आहात. आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कामावर शिक्कामोर्तब केलंय. 2.5 वर्ष दिवस रात्र आपण मेहनत केली आणि म्हणून महायुतीचे 232 आमदार निवडून आले आणि ऐतिहासिक दैदिप्यमान असा विजय या महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला आहे. आणि म्हणून यापुढे देखील आपण, मी मुख्यमंत्री असताना जे काम 2.5 वर्षात आपण केलं, प्रकल्प केले, लाडकी बहीण योजना, इतर योजना, शेतकऱ्यांच्या योजना, लाडक्या भावांच्या योजना, सगळ्या योजना आपण केल्या. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनतेने दिली. आता जास्त जबाबदारी आपली वाढली आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही टीम म्हणून या महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा विकास, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, या महाराष्ट्राला या देशामध्ये नंबर 1चं स्थान मिळालंय, त्याच्यामध्ये आणखी आपण प्रगती करून या राज्याला पुढे नेऊया, सर्वसामान्य लोकांना न्याय देऊया, एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व नगरसेवकांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, आपल्याला शुभेच्छा देतो. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.